19व्या शतकातील प्रबोधन या घटकावर आधारित प्रश्न आहेत. पहिला प्रश्न, महाराष्ट्रातील प्रबोधन युगाचा प्रारंभ कोणत्या शतकात झाला? तर महाराष्ट्रातील प्रबोधन युगाचा प्रारंभ झाला 19व्या शतकामध्ये. प्रश्न क्रमांक 2, मुंबईचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते नाना शंकरशेठ यांना. प्रश्न क्रमांक 3, मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते? तर याचं उत्तर आहे दर्पण हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र आहे. प्रश्न क्रमांक 4, दर्पण हे वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी कोणत्या वर्षी सुरू केले? दर्पण हे वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी 1832 या वर्षी सुरू केले. आजचा शेवटचा प्रश्न, मराठी वृत्तपत्रांचे जनक कोणाला म्हटले जाते? मराठी वृत्तपत्रकांचे जनक म्हटले जाते बाळशास्त्री जांभेकर, ज्यांनी दर्पण हे वृत्तपत्र प्रथमतः सुरू केले.